रामकृष्ण हरी भावांनो बहिणींनो, जय शिवराय. चला आले मी ड्युटीवरून नेमकीच आता थोडा आराम केला. म्हटलं चहा घ्या. चहा घेते आता. शुभम तुला चहा घ्यायची का बाळा? पप्पाला 90 घ्यायची. सांगू का माझ्या भावाला? अहो राजे, माझ्या भावाला सांगते म्हणलं तुमचे दाजी ना दारू पिते म्हणून. ते म्हणायचं मला. हा मै भाऊ बेवडे. आणि तुम्ही मै भाऊ किती का चांगले आहे माहिती का? हा चांगले म्हणून त्याला म्हणलं एक क्वार्टर घेऊन या माझ्यासाठी. चहा घ्या ना. तूच घे चहा. मी तर घेणारच आहे, मला काही सांगायची गरज नाही. शुभम चहा घे एकदा. चहा घेतल्यावर मन लागेल अभ्यासात. हो बरं, नाही मन लागत चहा घेतल्यावर. खरंच ही चहा कोणी बनवली असेल काय माहिती. किती थकवा आला, किती झोप आली, किती भूक लागली, चहा पिली का सगळं पळून जातं. ज्यानं 90 पहिली बनवली त्यानं पहिली चहा बनवली. चहा बनवली ती योग्य बनवली, पण 90 ज्यानं बनवली त्याचं थोबाडच फोड वाटतं मला. नाही ज्यानं चहा बनवली का त्यानंच 90 बनवली तिला. बनवली ना त्यांनी, हा. तर मग त्यांनी चहाच चांगली बनवली, 90 उगाच बनवली हे मला म्हणायचंय. तू घेत नाही त्याच्यामुळे तुला माहिती नाही ना. तू घे ना मग पाय कशी माहिती. चहा बनवणार एक राजच होता. हो का? हा. त्याचं राजेशाही थाट असेल मग. हा तो राजा होता, मग त्याच्यामुळे त्यानं बाकीच्याला भिकारी केलं चहा पाजून. चहा ना कोणी भिकारी होतं का? आणि मग अतिथी देव भव, त्यांना कधी पण चहा दिल्याच्या नंतर त्याचं काय म्हणतं पाहुणचार होत असतो. चहा दिला म्हणजे पाहुणचार झाला. हो का? मग चहा ही खरंच चांगली गोष्ट आहे. ते तर दारू ही वाईट गोष्ट आहे. 90 सांग तुझ्या भावाला. तू काय एवढं तू हे लावून बोलती नाक लावून. तो भाऊच बेवडे मला सांगू राहिली. असू दे मग भाऊ बेवडे तर बेवडे. तुम्ही चांगले ना गंज झाले. आणि मग त्याने एक क्वार्टर आणली माझ्यासाठी. काय फरक पडू राहिले? लय पैसे वाया चालले गेले दादीसाठी. बरं जाऊ दे दादा ना, आमची बुनबुन चालूच नाही नवरा बायकोची त्यांची नाही. आम्ही आमच्या दुसरं कोण आहे? तूच म्हण राहील तसं. हा नवरा बायकोची चालूच असती म्हणलं. बुनबुन तुमचा दिवस कसा गेला? आज चांगला गेला असं आनंदित मस्त चांगलाच जाऊ. आपल्याला फक्त मेहनत करायची बळ द्याव देवानी. सुखच द्याव, दुःख देऊ नाही हेच मला वाटतं. आणि दुःख द्यायला आहेच ना. तो भाऊ नाही दाजी आहे ना टोमणे द्यायला, नाही का? काय सांग. आपण कोणाला दुःख देत नाही, सुख देत नाही. आपलं जसं आहे तसं. फक्त काय म्हणता ना, बोट लावून बाजूला होते नाही का? अशी गंमत आहे त्यांची. हो ठेवा आम्हाला नाव तुम्हाला नाही ठेवायचं. कोणाला ठेवायचं? एवढे चांगले एक तुम्ही. आणि मग असं माणूस भेटणार नाही तुला परत. खरंच असे माणसं कुठे दिसायचे नाही आणि भेटायचे नाही. याच्यासारखे माणसंच नाहीये ते सांगू भांडणारे. असा माणूस भेटणारच नाही तुला कधी, एवढा जीव लावणारा. हो का? आणि मग जा त्या भावाला सांग 1-2 एकर द्यावा ना दादीच्या नावावर. हा का? बायको दिले तर ते कोण नाही जमलं काही. एवढी मोठी बायको दिली त्यांनी, बहीण दिली तुम्हाला. अरे, बायको दिली पण ती 30 किलोची होती. मी किती किलोची केली? 70 किलोची खाऊन पिऊन. आणि फुकट थोडी होती. तुम्ही 35 किलोचेच होते, आता 57 किलोचे झाले. आणि माझंच खाल्लं नाही मी, दुसऱ्याच थोडं खाल्लंय. करून कोणा खाऊ घातलं? हा? मीच ना. अगं तू काय केलं, पण मी आणलं घरात. दुसऱ्याचे नवरे काय बायकाच्या वाऱ्याकडेच तोंड करते काय? मगच पोट भरतं त्यांच्यावर. हा वाऱ्याकडं आता मला काय माहिती वाऱ्याकडं करते काय. तुम्हीच खाऊ घालते काय बायकोला? आणि मग आणि मग 2-2.5 एकर घेऊन काय तुम्ही कुठं? तू घेऊन तर दे, मी काय करायचं मी करीन. हा का? मग दिन स्वप्न पा. मी पण पाहते, तुम्ही पण पा स्वप्न. हा. आज मी फिल्टर नाही लावलं बरं का दादांनो. तुमची बहीण रिअल मध्ये कशी दिसती मला कमेंट मध्ये सांगायचं तुम्ही. हा असे साधारण माणसे आम्ही, एवढे रूपवान नाहीये. खरंच ही रियालिटी आहे. फिल्टर मध्ये माणूस किती वेगळं दिसतं, बिगर फिल्टरचं कसं दिसतं तुम्ही सांगा. दाजी चांगली का मी चांगली? स्वभावानं स्वभाव नाही का मनानं? स्वभाव आणि मन एकच आलं. हो का? मग मग मनात वेगळं असतं, वरती वेगळं असतं. असं नाही दाखवत. हा
कोणाचं मन कोणाला ओळखू येतं का? पण एक अंदाज म्हणून मन ओळख. चांगलं पाहिजे माणसाचं मन. हाय मन तुमचं स्वभाव पण चांगलं. चांगला असतो. बघू बर. हे बघा पोरग बी हसत हो आम्हाला. शुभा कोण हसतं बाळा मला? चुकतं का माझं कुठं? दोघा येडे म्हणत असेल ते. हे बघा सावळाच कलर आहे दादांनो माझा. तुमचे दादा गोरे आहे माझ्यापेक्षा. काय नको आपण फिल्टर लावून फोटो काढून घेऊ. त्याच काही ताण घेऊ नको. तुमचे दादा माझ्यापेक्षा काय नाही, तुमचे दाजी माझ्यापेक्षा गोरे आहे. मी सावळी आहे. पोर पण शुभम माझ्यासारखाच आहे सावळा. आणि शिवानी गोरी पान आहे. भोरी आहे, भोरी. ही खडी रियालिटी आहे. आणि फिल्टर लावून माणूस वेगळंच दिसतं. बिगड फिल्टरचं असं दिसतं. तुम्ही सांगा फिल्टरचे चांगले दिसतो आम्ही दोघं नवरा बायको का बिगर फिल्टरचे चांगले दिसतो? नक्कीच सांगा कमेंट मध्ये. चला बाय. रामकृष्ण हरी. दाजी तुमचं काही राहिलंय का बाय सांगायचं? सर्वांना. बाय बाय कर शुभम. बाय. चला बाय. मला आवरू दे आता काम.